नमस्कार. आज अनंत चतुर्दशी आहे आणि उद्या पौर्णिमा आहे, भाद्रपद पौर्णिमा. आणि उद्या चंद्रग्रहण पण आहे, खग्रास चंद्रग्रहण. चंद्रग्रहण म्हटल्यानंतर आपल्या मनात बऱ्याच गोष्टी येतात. त्या धर्माला धरून आहेत का, लॉजिकला धरून आहेत का, आरोग्याला धरून आहेत, या सगळ्यांचे प्रश्न पडतात. आणि हे सगळं का करायचं, कशासाठी करायचं, असा प्रश्न पडतो. आणि त्यापूर्वी हा जर नैसर्गिक खेळ आहे तर त्यासाठी एवढं सगळं कशासाठी, असा एक प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो. तर इथे आपल्याला एवढंच बघायचं आहे की आपण एवढे वर्ष हे ऐकत आलो आहे की चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण ही एक युनिक अशी एक घटना असते, ज्या वेळेला सगळे धर्म करायला सांगतात, जप करायला सांगतात आणि दुसरं काही करू नका सांगतात. जे सांगितलं जातं ते मी वेगळ्या अर्थाने म्हणतोय, कारण हे करू नका, ते करू नका, असं करू नका, तसं करू नका, असं म्हटल्याने आपल्या डोळ्यासमोर एक अशी जाळी तयार होते की ज्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की काहीही करायचं नाही. आणि इतकी रिस्ट्रिक्शन्स कशासाठी. आणि आज प्रगतिशील जीवन जे आहे पूर्वीच्या मानाने खूपच, तर त्यामध्ये ह्याची सगळ्यांची कितपत महत्त्व आहे. तर त्यांनी हे सगळं करावं असं सांगितलं आहे, करा असं सांगितलेलं नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्यांना आपलं कल्याण साधावं असं वाटतंय त्यांच्यासाठी ते आहे, सर्वांसाठी नाही. आणि त्यातून जे मानत नाहीत त्यांच्यासाठी तर काहीच सांगत नाही. त्यामुळे ह्या जगामध्ये ते ग्रहण असलं तरी विमानं उडतात, बोटी चालतात, असंख्य कामं होतात, बँकेची कामं आता ऑनलाईन होतात, त्यामुळे ऑनलाईन कामंही होतात. मग चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहणाच्या वेळेला नियम पाळायचे कशासाठी. त्याच्यामध्ये आरोग्यशास्त्रीय जे आहे ते लोकांनी ऑब्झर्व केलेलं आहे, पण तरीसुद्धा ते आपल्याला पुरेसं वाटत नाही. पण त्यातून मी एवढंच सांगतो की हे नियम एकाच मूळ गोष्टीवर येतात, ते म्हणजे या काळामध्ये तुम्ही ध्यान करा, योग करा, जप करा, या व्यतिरिक्त काही करू नका, याच्यावर येतं. म्हणजे खाऊ पिऊ नका, झोपू पण नका. पण कारण यावेळेला चंद्र आणि सूर्य आणि पृथ्वी एका सरळ रेषेमध्ये आलेले असतात आणि त्यामुळे अत्यंत युनिक अशी स्थिती या पृथ्वीतलावर निर्माण झालेली असते. आणि त्यावेळेला चित्त एकाग्र करून आपण एखादी गोष्ट जर केली तर त्याच्यामध्ये आपल्याला अधिकाधिक डेप्थ, आणखीन एक काही गोष्टी आपल्याला प्राप्त होऊ शकतात, असं सांगण्याचा उद्देश मला समजतो. हे करू नका, ते करू नका, हे सांगण्याच्या मागे उद्देश एवढाच आहे की तुम्ही फक्त जप करा, ध्यान करा, योगाभ्यास करा, बाकीचं काही करू नका. कारण इथे चंद्र, पृथ्वी आणि सूर्य एका सरळ रेषेमध्ये आहेत. त्यामुळे इथे चंद्राचंही सामर्थ्य आहे, चंद्राचंही सामर्थ्य आहे आणि पृथ्वी तर आहेच आहे. त्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी इतर वेळी करता येतात, त्या सोडून या वेळेला फक्त तुम्ही ह्या गोष्टी साधा. आणि ते झाल्यानंतर ज्यावेळेला ग्रहण सुटतं त्यावेळेला स्नान करा आणि त्यानंतर दान करा. ह्या गोष्टी फक्त ह्या ग्रहणानिमित्ताने सांगितल्या जातात. आणि एवढंच आपण इथे समजून घ्यायचं आहे. कारण मला जे अनुभवता आलं ते असं आहे की या काळामध्ये जर तुमचं चित्त शांत असेल तर अतिशय
चांगल्या प्रकारे ध्यान होतं आणि विचलित असेल तर आणखीन विचलित होतं. अशा स्वरूपाचं ही वेळ असते. त्यामुळे ह्या काळामध्ये एकाग्र करणं हे काही-काही वेळेला कठीण असतं आणि काही-काही वेळेला जर एकाग्र झालं, तर त्याच्या इतका आनंद देणारं दुसरी वेळ नसते. एवढी गोष्ट माझ्या अनुभूतीची आहे, की मला इथे सांगावीशी वाटते. त्यामुळे जे लोक काय करावं असा ज्यांना प्रश्न पडला असेल, त्यांच्यासाठी एवढं नक्की सांगतो, की यावेळेला तुम्ही हे करून बघा आणि त्याचा अनुभव घ्या आणि तुम्ही ध्यान जप जरी करायचं नसेल, तुम्ही तुमचा एखादा विषय, ज्या विषयावर तुम्हाला काम करायचं आहे, तो विषय तुम्ही अभ्यासा, त्याच्यावर अधिकाधिक चिंतन करा. त्याही गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळण्याची शक्यता मला दिसते. त्यामुळे तीही शक्यता करून बघायला काही हरकत नाही. त्यामुळे एखादा न सुटलेला प्रश्न, एखादा सोडवायचा प्रश्न किंवा अतिशय महत्त्वाचा प्रश्न ज्याच्यावर चिंतन मनन व्हायला पाहिजे, अशा गोष्टींसाठी जरी हा वेळ वापरला गेला तरी वावगं ठरू नये. त्यामुळे बाकी आज चंद्रग्रहणासाठी एवढंच. बाकी सगळं नंतर. जय जय रघुवीर समर्थ.